गडबडलेल्या रस्त्यापासून दूर घनदाट जंगलाच्या आत एक जुनी वाळलेली रस्त्याची वाट होती। गावकरी त्या रस्त्यावर कधीच जाण्याचा विचार करत नव्हते, पण एकदा पावसाळ्यात सोनाली नावाची गर्भवती महिला जंगलातून घरी जात होती। तिचा पती शहरात कामावर होता आणि ती तिच्या आईकडे जात होती। संध्याकाळ होत होती, जंगल गडद आणि शांतीने भरलेले होते। सोनालीच्या पावलांचा आवाज पानांवर पडत होतो, पण अचानक कुठून तरी रडण्याचा आवाज आला। आधी ती विचारली, कोणी आहे तिथे? पण फक्त झाडांच्या सावल्या हलल्या। तिचा श्वास जोरात चालू झाला आणि पेटवलेल्या टॉर्चच्या प्रकाशात काही काळजीपूर्वक हालचाल दिसली। एका झाडाखाली एक विसरलेले बाळ दिसले, रक्ताने माखलेले, आणि त्याच्या भोवती धुके जमा झाले होते। सोनाली घाबरली, पण तिचा गर्भ तिला जागा दिला नाही। तिने धाडस करून बाळाजवळ गेले आणि अचानक त्याचा चेहरा तिच्याकडे वळला। बाळ नव्हते, तर जुनी काळी छायादार आकृती होती, जिचे डोळे लाल आणि अगदी तापत होते। तुला सोडायचं नाही, हळूहळू ती आवाजात म्हणाली, आणि सोनालीच्या पाठीमागे अचानक काही हलले। तिला जाणवलं की तीच नाही तर तिचा गर्भ सुद्धा काहीतरी विचित्र ऊर्जेसह कापत होता। सोनाली धावत जंगलातून बाहेर पडली, पण रस्त्याची वाट प्रत्येक वेळी बदलत होती, जणू जंगल स्वतःच तिला पळवण्याचा प्रयत्न करत होते। तिचा श्वास थांबला नाही। रात्रीची शांतता तिच्या कानांमध्ये अजूनही दहशत निर्माण करत होती। शेवटी गावात पोहोचल्यावर ती थांबली, पण तिने पाहिलं, तिच्या घराच्या खिडकीत लाल डोळ्यांसह तीच छायादार आकृती पाहत होती, हसत होती आणि म्हणाली, मी तुझ्या बाळासोबत राहणार आहे। तेव्हापासून सोनालीने कधीही त्या रात्रीची आठवण विसरली नाही आणि प्रत्येक पावसाळ्यात ती जंगलात काहीतरी विचित्र आवाज ऐकते, एखादं बाळ रडतं की काहीतरी लाल डोळ्यांसह तिच्या दिशेने पाहतं।